नवी मुंबईत मॅट्रिमोनी साइटच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी आदर्श म्हात्रे आणि प्रेम म्हात्रे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 89,40,000 रुपये हस्तगत केले गेले आहेत। हे आरोपी महिलांशी विवाहाच्या आमिषानं ओळख वाढवत असत, विश्वास संपादन केल्यानंतर नवीन घर घेण्याचं स्वप्न दाखवून महिलांना वैयक्तिक कर्ज काढण्यास प्रवृत्त करत कर्जाची ही रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून हे आरोपी गोवा येथील कॅसिनोमध्ये मौज मजा करायचे। नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून काही प्रकरणात लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप देखील आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून डिजिटल पुरावे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत। मॅट्रिमोनी साइटवर भेटलेल्या अनोळखी व्यक्तींवर त्वरित विश्वास न ठेवता आर्थिक व्यवहार करताना सावध राहा, असं आवाहन गुन्हे शाखेनं नागरिकांना केलं आहे। रबाळे पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सेंट्रल युनिट क्राईम ब्रँचने आरोपी आदर्श म्हात्रे वय वर्ष 34 राहणार अलिबाग याला अटक केलेली आहे। या आरोपीवर महिलांना फसवून त्यांची आर्थिक फसवणूक करून तसंच त्यांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्यांची फसवणूक केल्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। 2025 मध्ये 1 गुन्हा, 26 मध्ये 4 गुन्हे असे सध्याचे 5 गुन्हे दाखल आहे आणि पूर्वीचे 2023 पूर्वीचे 10 गुन्हे दाखल आहेत। यामध्ये आरोपी हा इस्रोमध्ये सायंटिस्ट आहे किंवा PWD मध्ये उच्च अधिकारी आहे। या प्रकारची बनावट प्रोफाईल मॅट्रिमोनियल साइट्स शादी.com सारख्या आणि टिंडर ॲप या ठिकाणी क्रिएट करून ज्या महिला उच्च शिक्षित आहेत, ज्यांना गल्लेलठ्ठ पगार आहेत आणि ज्या एकट्या आहेत, ज्यांचा डायव्होर्स झालेला आहे, अशा महिलांना आरोपी स्वतःच्या जाळ्यात ओढत होता। त्यांना सुरुवातीला आर्थिक गुंतवणुकीचा आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लाटत होता। महिला सिलेक्ट करण्यासाठी तो पर्टिक्युलरली ज्या महिलांचं बँक अकाउंट ॲक्सिस बँक असेल, HDFC असेल किंवा ICICI असेल, ज्या ठिकाणी इन्स्टंट प्री अप्रूव्ड लोन मिळतं, अशाच महिलांना तो सिलेक्ट करत होता। त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्टसी दाखवून त्यांच्याशी जवळीक तो साधत होता। यामध्ये आरोपींनी वेगवेगळी 12 नावं धारण केल्याचे पण निष्पन्न झाले आहे आणि त्यासाठी बनावट ID कार्ड आणि आधार कार्ड बनवल्याचं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये आरोपीने मिळवलेला पैसा हा पंचतारांकित हॉटेलमध्ये हा खर्च करत होता। त्याच पद्धतीने गोव्यामध्ये कॅसिनोमध्ये जाऊन ह्या पैशांनी तो मौज मजा करत होता। यामध्ये आतापर्यंत रबाळे पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये 6 साक्षीदार महिला आमच्या संपर्कात आलेल्या आहेत। त्यांची एकूण 96,97,000ची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यापैकी जवळजवळ 89,40,000 रुपये आम्ही हस्तगत केलेले असून त्या पीडित महिलांना परत केलेले आहेत।